सर खूप जास्त आम्ही मेहनत केली हो, पण खरोखर काय माहिती अपेक्षेसारखा पेपरच गेला नाही. पेपर खूप अवघड होऊन गेला. पहिलाच पेपर अवघड गेला. आता खूप टेन्शन आलंय. पुढचे पेपर देण्याची इच्छा होत नाहीये. परवाच्या पेपरचा अभ्यासच करू वाटत नाही. अशा कमेंट येतात, असे कॉल आम्हाला येत आहे. त्यामुळे म्हटलं हा व्हिडिओ अर्जंट बनवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. मुलांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा जेव्हा मुंबई इंडियन्स बघा पहिली आयपीएल सीझन जिंकली होती. मला आठवतं 2008 मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाला होता, तेव्हा पण पहिल्या 7 मॅच कंटिन्यू जेव्हा सचिन तेंडुलकर कॅप्टन होता आणि सचिन तेंडुलकर पण तेव्हा इंजर्ड असल्यामुळे पहिल्या 7 मॅचला आला नाही. मी 2008चं सांगतो पहिल्या सीझनचं. सो तेव्हा शॉन पॉलक आफ्रिकेचा तो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता. सनथ जयसूर्या हा वाईस कॅप्टन होता. पहिल्या 7 मॅच हरल्यानंतर मुंबई इंडियन्स कंटिन्यू पुढच्या 7 मॅच जिंकून सेमीफायनलला गेली होती. हा कमबॅक होता ना, हे चालूच असतं. त्याच्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जेव्हा मुंबई इंडियन्स पहिल्यांदा हे जिंकली, आयपीएल चा ट्रॉफी जिंकली, त्यावेळी पण पहिल्या 4 ते 5 मॅच ते कंटिन्यू हारले होते. सो पण नंतर किती जबरदस्त कमबॅक केला आणि शेवटी ट्रॉफी जिंकले. त्याच्यानंतर चॅम्पियन्स लीग असते नंतर, त्या चॅम्पियन्स लीग मध्ये सुद्धा जिंकलेले. जेव्हा हरभजनने धुतलं होतं लास्ट बॉलला 6 मारून मॅच जिंकवली होती चॅम्पियन्स लीग मध्ये. ओके, सो ह्या गोष्टी होतात. ओके, कधी कधी पहिल्यांदा स्टार्टिंग आली, स्टार्टिंग खराब झाली, एवढं मनावर घ्यायचं नाही तुम्ही. ठीक आहे, मला मान्य आहे तुम्ही अभ्यास केला, प्रामाणिकपणे अभ्यास केला. एवढ्या कंटिन्युअस 2 महिन्यापासून आम्ही कंटिन्युअस पर्पल ॲट ऍप्लिकेशन थ्रू, पर्पल ॲट आपल्या युट्यूब चॅनल थ्रू तुम्हाला सपोर्ट करतो आहे. आणि ह्या एवढ्या महिन्याभरात तर शेवटच्या 15-20 दिवसात आम्ही कंटिन्युअस वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पॉडकास्ट देतो आहे, वेगवेगळ्या गोष्टी देतो, खूप सपोर्ट करतोय. पर्पल ॲट ऍप्लिकेशनवरही तुम्ही ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन करून लेक्चर बघूनही स्कोर करताय. पण तरी पेपर अवघड गेला, सगळ्या गोष्टी झाल्या. मुलांना घाबरायचं नाही. बघा, पहिला असं भरपूर वेळा होतं. मलाही आठवतं माझा पहिल्यांदा इंजिनिअरिंगचा पहिला पेपर होता माझा. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 M1 आमच्या काळामध्ये. मी खूप अभ्यास केला होता, खूप. सकाळी 10ला पेपर होता, 10 ते 1. आम्हाला 100 मार्काचा पेपर असायचा, तुम्हाला 70च आहे. 6 युनिट असायचे, तुम्हाला 4च युनिट आहे. खूप अभ्यास करूनही मला पहिला पेपर इंजिनिअरिंग मधला पहिला होता. 12वीचे पेपर लिहिण्याची सवय होती, मी त्या हिशोबाने अभ्यास केला. आणि तेव्हाच थोडी गडबड झाली, मार्क कमी आले मला. तेव्हा मार्क कमी आले होते मला, की ते 78च मार्क आले होते. माझी अपेक्षा जास्त होती. मला 87-88 मार्कांची अपेक्षा होती किंवा 90च्या रेंजमध्ये. एवढा अभ्यास केला होता. मग तेव्हा मला माझ्या अपेक्षेपेक्षा 10-12 मार्क कमी आले. मग मी नाराज होऊन गेलो. आणि माझे काही मित्र होते ज्यांनी अभ्यास करूनही त्यांना डायरेक्ट बॅकलॉग लागणार होते, फिक्स होतं, रडत होते. पण मग त्यावेळी पण आम्ही काय केलं, ठीक आहे कमी मार्क आले, मी त्यांना प्रोत्साहन दिलं, घाबरू नका, नेक्स्ट पेपरला पुन्हा तयारी करू. आणि पुन्हा अभ्यास केला आणि पुन्हा नंतर मग आम्ही स्कोर करू शकलो. यस, माझे मित्रही जे बॅकलॉग लागून गेले त्यांनी थोडं कॉन्फिडंट राहिले. मी त्यांना सांगितलं, समजून सांगितलं, धीर दिला, त्यांच्यासोबत अभ्यास केला. आणि सेकंड पेपर पासून मग अप्लाइड सायन्स वगैरे, मेकॅनिक्स वगैरे पेपर होते, ते स्कोर करू शकले. तसंच आहे, तुम्ही अभ्यास केला, प्रामाणिकपणे केला ना. बघा, जर अभ्यास नाही केला प्रामाणिकपणे म्हणून पेपर अवघड गेला असेल तर मग ही तुझी चूक आहे, याला काही ऑप्शन नाही. मग इथे तू चुकलाच आहे, त्यात पर्याय नाही. पण तू अभ्यास केलाय, प्रामाणिकपणे केला, खूप प्रयत्न केला, आणि तुला नाही जमलं, पेपर अवघड गेला, बॅकलॉग राहतो, किंवा अपेक्षित होती तुला डायरेक्ट 70 मार्काची, 65 मार्काची, तुला वाटतंय का 45-50 मार्क पडतील, 10-20 मार्क कमी झाले. मग इथे वाईट वाटतं ना, वाईट मानून घेऊ नको. कारण किती मार्क कमी आले, जास्त आले, फेल झाला तरी तू तुझ्या बाबतीत प्रामाणिक आहे, की मी मनापासून प्रयत्न केला होता. भले पेपर अवघड गेला, काय झालं, पण मी खरा होतो, मी स्वतः बाबतीत प्रामाणिक होतो. सो हा जो तुझ्यातला जो एक आत्मविश्वास आहे की मी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे, बाकी काही हो, मी अभ्यास केला ना, यामुळे भले तिथे ऑन दी स्पॉट मला नाही जमलं, पण मी प्रामाणिक होतो, मी स्वतःशी प्रामाणिक होतो, मी स्वतःशी अभ्यास केला. हा कॉन्फिडन्स, हा जो जुनून आहे, या जुनून जर तुझ्याकडे असेल तर मग तू सक्सेसफुल आहे. टेन्शन घेऊ नको, पुन्हा लढ, पुन्हा तलवार घे, पुन्हा लढ. यस, बचेंगे तो और लढेंगे. सो उद्याच्या परवाच्या पेपरला आपल्याला आता इकडची चूक करायची नाहीये. आता डायरेक्ट स्कोरिंग मध्येच पेपर काढायचा आहे. बॅकलॉग राहत असेल तर एकदम चांगल्या मार्कावर काढायचं. स्कोर करत असेल, स्कोरिंग राहून गेली तर आता टॉप करायचं, 70 घ्यायचे, कॉलेजमध्ये टॉप करायचं, युनिव्हर्सिटी टॉप करायचं. या एनर्जीने पुन्हा कामाला लाग. झालं ते झालं. उलट असं समज की पहिल्या पेपरमध्ये आपल्याला कळालं पेपर एंड सेमचे कसे येतात, काय चुका होता, किती टफ लेवल असते, काय काय बारीक सारीक चुका होऊ शकतात. आता तुम्हाला पुरवण्या, सप्लिमेंटरी पण बंद झाले, विदिन टाइम कसा कव्हर करायचा पेपर, भरपूर गोष्टी तुला आता पहिल्या पेपरमुळे क्लिअर झाल्या असतील. सो एखाद्या निगेटिव्ह पॉईंट मध्ये काही चांगलं पण होतं. सो एवढं मनावर घ्यायचं नाही, जे झालं ते विसरून जा.
आणि कामाला लाग, पुन्हा कामाला लाग. मी माझे सुद्धा एक्सपिरियन्स सांगितले तुला. सो चांगल्या गोष्टी होतात. यस. सो आता कामाला लागायचं, झालेलं ते विसरून जायचं आणि पुन्हा आता लगेच व्हिडिओ बघितले ना 10 मित्रांना शेअर कर, ज्यांना प्रॉब्लेम आले त्यांना पण ही व्हिडिओ गरजेची, त्यांनाही मोटिवेशन गरजेचं आहे ना, तेव्हा तर ते कामाला लागतील. कोणीतरी तुम्हाला इथे सपोर्ट करणारा एक मोठा भाऊ पाहिजे. ती जागा मी घेतोय, तो सपोर्ट मी करतोय आणि हक्काने करतोय. सो त्यासाठी आता रडायचं नाही, झालं ते झालं, सोडून द्यायचं. आता रडायचं नाही, आता नडायचं. पुढच्या पेपरला डायरेक्ट 70 पैकी 60च्या वरतीच जा आणि पेपर लिहून यायचा. पहिल्या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेव, पेपर कोरा सोडायचा नाही, पेपर लिहून यायचा. यानी जोरदार अभ्यास करून जा. पुन्हा गिल्ट वाटायला नको का मी काहीच केलं नाही म्हणून राहिला. काही केलं राहिला, ओके, नो प्रॉब्लेम. पुढच्या पेपरला देव तुला सक्सेस करेल. या एनर्जीने कामाला लाग. व्हिडिओ 10 फ्रेंडला शेअर कर. ओके. आणि पुन्हा आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली मी, त्याचे ते डाउनलोड कर, सबस्क्राईब कर. त्याच्यावरनं व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, ते कोर्सेस बघून अभ्यासाला लाग. सो ऍप्लिकेशन पण डाउनलोड कर, चॅनल सबस्क्राईब कर. ओके. So thank you.